अहिल्यानगर कोठला भागात धार्मिक तणावानंतर आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, मोठा पोलीस बंदोबस्त, गावात सध्या तणावपूर्ण शांतता, पोलिसांकडून रूट मार्च. कोल्हापुरात असदुद्दीन ओवेसींच्या दौऱ्या दिवशी तणाव, हिंदुत्ववादी संघटनेच्या विरोधात नंतर ओवेसींचे कार्यक्रम रद्द, तर विरोध करणाऱ्यांनी शाहू महाराजांची भूमिका समजून घ्यावी, जलील यांचा सल्ला. ठाकरेंच्या शिवसेनेने दसरा मेळावा रद्द करून खर्च पूरग्रस्तांना द्यावा. भाजपच्या केशव उपाध्यायांनी ठाकरेंना पुन्हा डिवचलं, तर भाजपकडून उधारीचं ज्ञान नको, राऊतांचं उत्तर. पूरग्रस्त भागातील 12वीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, 12वी परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी सरकारकडून 15 दिवसांची मुदतवाढ, शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती. मराठवाड्याला पुन्हा पावसानं झोडपलं. गोदावरी नदीच्या महापुरामुळे बीडच्या पुरुषोत्तमपुरी गावात शिरलं पाणी, ड्रोनच्या नजरेतून अंगावर काटा आणणारी पुराची दृश्य. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन, आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड. शिवसेनेचे ज्योती वाघमारेंना सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी झापलं. पाहणीसाठी गेलेल्या वाघमारेंचा जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न, राजकारण नंतर करा, जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावलं. केरळमधील भाजप प्रवक्ते पिंटू महादेव यांची राहुल गांधींना धमकी, आम्ही राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू, असं धक्कादायक विधान. नांदेडमध्ये बंजारा समाजाचा मोर्चा, बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी, मोठ्या प्रमाणात आंदोलक सहभागी. कुर्ला कारशेडमध्ये विकसित लोकलच्या स्वयंचलित दरवाजाची यशस्वी चाचणी, नॉन एसी लोकलसाठी स्वयंचलित दरवाजा क्लोजिंग यंत्रणेची चाचणी. मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती गंभीर बनली आहे. मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या गोदेला पूर आल्यानं हजारो लोक स्थलांतरित झालेत, तर हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. मराठवाड्यावर पावसाची अवकृपा. जायकवाडीचे 27 दरवाजे उघडले. गावागावात पुराचं पाणी. शेती मातीमोल, ग्रामस्थ बेघर. राज्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टीनंतर इतिहासात पहिल्यांदाच जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे 10 फुटांनी उघडण्यात आले. धरणातून तब्बल 3,06,540 क्युसेक वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलं. इतक्या मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने मराठवाड्यातील शेकडो गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. गोदावरी नदीच्या महापुरामुळे बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी गावात पाणी शिरलं आहे. त्यामुळे गावातील घरं, शेती, पिकं पाण्याखाली गेली आहेत. बीडच्या आष्टी तालुक्यातील हिंगणी या ठिकाणी पुरात अडकलेल्या 13 शेतकऱ्यांची एनडीआरएफने सुखरूप सुटका केली. रविवारी रात्री 1 वाजल्यापासून हे कुटुंब पुराच्या पाण्यामध्ये अडकलं होतं. तब्बल 18 तास नदीच्या प्रवाहात अडकलेल्या कुटुंबाच्या सुटकेची ड्रोन दृश्य समोर आली. 8 दिवसामध्ये कंटिन्यू तिसऱ्या वेळेस नदीने संपर्क तोडून नदीच्या बाहेर पाणी पडलं, पात्राच्या बाहेर पाणी पडलं. तर आता सध्या शिना नदीला इतकं पाणी चालू आहे की शिना नदीच्या पाण्यामुळं हिंगणीचं टोटल क्षेत्र, हिंगणी, सांगवी, टाकशी, तिकडं रतजण आणि पिंपळसुट्टी ह्या गावांचं टोटल ही क्षेत्र पाण्याखाली गेलेलं आहे. गोदावरीच्या महापुरानं उद्ध्वस्त झालेल्या बीडच्या नांदूर ग्रामस्थांचं बाग पिंपळगाव या ठिकाणी जायकवाडी कॅम्पमध्ये स्थलांतर करण्यात आलं. आम्ही रात्री आलो साहेब.
तर आम्ही रात्री 8 वाजता आलतो आम्ही, सगळं पाणी शिरलं होतं घराने सगळं. अच्छा, घरातलं काय काय सगळं वाहून गेलं? आता जेवारी गेली, बाजरी गेली, पसारा हातात ते बी गेला. आता अंगाच्या पांघरुळे घेऊन आलो आम्ही आता पळून. गज घरं भरलेले, काय आम्ही फक्त जीव घेऊ आलेलो, आता घरात काय म्हणून नाही, सगळंच वाहून गेलेलं असणार. सगळंच वाहून. हा, ते प्रत्येक वर्षी होतं का यावर्षी मोठ्या प्रमाणात झालंय? ह्या वर्षी जास्त झालेलं. लेकराचे लग्न झाले दोन्ही सगळं भांडण बाचून गेले, कोणी पाहिलंय खाटण गाड्यान आलं ते अंगच्या लुगड्यांनी. आमच्या कपड्याने आलं काहीच नाही राहिलं. बीडच्या गेवराई तालुक्यातील गुळज गावातही पुराचं पाणी शिरलं असून अनेक घरांचं प्रचंड नुकसान झालंय. पुराच्या पाण्याने नागझरी गावातील शाळा, अंगणवाडी आणि घरं पाण्याखाली गेली आहेत. बीड जिल्ह्यातील तब्बल 32 गावं या पुरानं बाधित झाली आहेत. बीडच्या राजापूर गावातील राजेश्वर मंदिर पाण्याखाली गेलंय. राजापूर गावाला पुराचा पूर्ण विळखा पडलाय. महापुरानं बीडच्या गेवराई, माजलगाव, परळी तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि नदीकाठावरील शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलंय. पुरामुळे शेकडो एकर जमीन पिकासह पाण्याखाली गेली आहे. जायकवाडीचे दरवाजे उघडल्यानंतर सुरक्षिततेचा उपाय म्हणून जालना जिल्ह्यातील गोदाकाठच्या 38 गावांमधून 10,000 नागरिकांचं प्रशासनानं स्थलांतर केलंय. घरचे आमचे गावातच होत. आम्ही इकडं मच्छेदारी कॉलेजमध्ये आणून आम्हाला सोडलंय. आमची व्यवस्था केली ती बसमध्ये आणून सोडलं होतं आम्हाला इथे. आम्ही लेकरं आणि बाया फक्त आलो होतो आणि माणसं आमच्या घरचे गावातच होते. नांदेडमध्ये पावसानं विश्रांती घेतली असली तरी गोदावरी आणि आसना नदीला पूर कायम आहे. नांदेडजवळच्या राहेगाव परिसरातील पूरस्थितीचं भयाण दृश्य ड्रोनच्या माध्यमातून पाहता येत आहे. नांदेडच्या पूरस्थितीची दाहकता यातून दिसून येते. जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात आल्याने शहागडचा पैठणशी संपर्क तुटलाय. गोदावरीचं पाणी गावामध्ये शिरलंय. घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. गावातील शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. 2 दिवस झाले आमचे लेकरं उपाशी आहे सर. आमचे सगळे घरदार शेती पाण्यामध्ये गेलेली. माझे 2 दिवस झाले मुलगी उपाशी आहे. सरकारला एवढं सांगणं आहे की त्याने खूप आम्हाला मदत करावी. आम्ही खूप गरीब आहोत. कोणीच नाही आलेलं इकडं, सांगायला सुद्धा आले नाही. पाण्याला हलवा म्हणून तुम्ही कोणीच नाही आलं. आम्ही आमच्या जीवाची काळजी स्वतः घेतो आहे. बोलताच नाही, बोलायला शब्दच नाहीत राहिले. काय करणार, सगळं पाण्यात गेलंय. सगळं शेतीतलं गेलं, घरचं पण गेलं. काही अन्नधान्य खाण्यासाठी राहिले काहीच नाही. काय घ्यायचं, काहीच नाही राहिलं. सगळं गेलंय. आणि मग भीती नाही तर हे वाटत रातभर जागेत आम्ही. एक तर माणूस नाही, कोणी नाही जवळ. मी एकटीच आहे घरात. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पैठणमध्ये पूरग्रस्त भागात पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी ठिकठिकाणी पाहणी करत स्थानिकांच्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पावसानं हाहाकार उडवलाय. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे रायगडमध्ये पालकमंत्री पदावरून महायुतीत सुरू झालेला वाद काही शमलेला नाहीये. यावरून अनेकदा वार पलटवार होत असतात. आताही शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. तर त्यांच्या टीकेला तटकरेंनी प्रत्युत्तर दिलंय. आम्ही 100% सांगितलं. भरतशेठ असेल, मी असेल किंवा महेंद्र तोरे असतील, आम्ही आमच्या वरिष्ठांना शिंदे साहेबांना सांगितलंय की या नालायकांबरोबर आम्ही कधी युती करणार नाही. आम्ही एकला गेलेली भूमिकेत जाऊ आणि बीजेपी त्याला बरोबर घेऊन त्याला सोडून ही ताकद आम्ही निर्माण केली आहे आणि सगळ्या परीने आम्ही मैदान आहोत. मध्यंतरी मी सांगितलंय झाल्यानंतर अतिशय मनमिळाऊपणे काम करतात, लोकांमध्ये जाऊन काम करतात. याचा सगळ्यात जास्त आनंद आहे. आणि मग येणाऱ्या काळामध्ये सणाचे दिवस आहेत. आता नवरात्रीनंतर दिवाळी येते. दिवाळीमध्ये असा फटाका वाजवा की तटकरे घरातून बाहेर पडायला पाहिजे, याची तयारी पूर्ण करा. हा संदेश आपल्याला तुम्हाला देतो. कोण काय बोलतो त्याला उत्तर देण्यासाठी माझ्या जिल्ह्यातील पक्षाचे प्रवक्ते मजबूत आहे. ते त्यांना त्या स्तरावरती उत्तर देतील, कारण प्रत्येकाचा उत्तर देण्याच्यासाठीचा एक स्तर ठरलेला आहे आणि त्याच्यामुळे कोण खालच्या पातळीवरती काय बोलत असेल. आम्ही आमच्या पक्षाने एक सभ्यता राखलेली आहे आणि त्या सभ्यतेच्या माध्यमातूनच आम्ही वैचारिक याच्यावरती उत्तर त्या ठिकाणी देत असतो. पण अनेक वेळेला ती खालची पातळी पाहायला मिळत असते. त्याच्याने काय फारसा फरक पडतो अशातला का भाग नाही. कारण